Okay, students. Now we are going to start our first chapter, and name of that chapter is units and measurement. आपण सध्या आपल्या फिजिक्सच्या 11वीच्या सिलेबसचा पहिला चॅप्टर स्टार्ट करतोय. चॅप्टरचं नाव आहे युनिट अँड मेजरमेंट. आता खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे फिजिक्स समजून घेण्यासाठी, फिजिक्स व्यवस्थितपणे समजण्यासाठी, किंवा ह्या चॅप्टरला फिजिक्सचा बेसिक चॅप्टर असं म्हटलं तरी चालेल. हा चॅप्टर समजून घेण्यासाठी आपण जे काही वेगवेगळे व्हिडिओज मी तुमच्यापुढे टाकणार आहे, तुमच्यापुढे वेगवेगळे व्हिडिओज मी ठेवणार आहे, व्हिडिओज मी अपलोड करणार आहे, ते सर्वच्या सर्व व्हिडिओ या चॅप्टरचे रिलेटेड तुम्ही व्यवस्थितपणे बघणार आहात, स्वतःच्या नोट्स प्रिपेअर करणार आहात. तर चला मग चॅप्टरला सुरुवात करूया. आता चॅप्टरला सुरुवात करण्या अगोदर किंवा करतानाच फिजिक्स म्हणजे काय किंवा फिजिक्समध्ये ॲक्च्युली आपण काय करतो हे समजून घेणं गरजेचं आहे. फिजिक्स इज अ क्वांटिटेटिव्ह सायन्स इन विच वी हॅव टू मेजर व्हेरियस फिजिकल क्वांटिटीज ड्युरिंग द एक्सपेरिमेंट. आता फिजिक्स म्हटलं तर एक्सपेरिमेंट येणारच, कारण विदाऊट एक्सपेरिमेंट, विदाऊट प्रॅक्टिकल्स फिजिक्स व्यवस्थितपणे समजून घेणं शक्य नाही आहे, किंवा कोणताही लॉ, कोणतीही थिअरी व्हेरीफाय करण्यासाठी, व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिकल किंवा एक्सपेरिमेंट परफॉर्म करावे लागतात. ओके. आणि आपल्या डेली लाईफमध्ये, इन आवर डे टू डे लाईफ, वी मेजर नंबर ऑफ क्वांटिटीज लाईक अमाऊंट ऑफ सबस्टन्स, व्हॅल्यूम ऑफ अ लिक्विड, लेंथ ऑफ क्लोथ्स, वेट ऑफ द व्हेजिटेबल ऑर व्हॉट एव्हर इट. लार्ज नंबर ऑफ क्वांटिटीज आपण मेजर करत असतो डेली लाईफमध्ये. सपोज तुम्ही एखाद्या किराणा दुकानात गेलेले आहात, तर त्या किराणा दुकानामध्ये तुम्ही साखर मागताय, तर ती साखर तुम्ही 1 किलो साखर द्या, 5 किलो साखर द्या, अशाप्रमाणे त्या दुकानदाराला सांगता. मग तुम्हाला तो ते मेजर करून देतो, मोजून देतो तेवढी साखर तुम्हाला. ओके. मग ह्या डे टू डे लाईफमध्ये आपण वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज मेजर करत असतो. मग त्यामध्ये व्हॉल्यूम असेल, लेंथ असेल. सपोज तुम्हाला डिस्टन्स मेजर करायचं आहे, तुम्हाला लेंथ मेजर करावं लागते. मीटर स्केलचा यूज करून तुम्ही ती लेंथ मेजर करता. सपोज इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही टेलरकडे जात असाल, तुम्हाला एका चांगला शर्ट शिवायचा आहे, तर त्यासाठीही तुम्हाला तुमचं माप द्यावं लागतं, मेजरमेंट द्यावं लागतं. ओके. त्यानंतर तुम्ही जर आजारी पडलेले असाल, तर डॉक्टर काय करतोय, टेम्परेचर मेजर करतोय. त्यानंतर किराणा दुकानात गेलाय, भाजीपाल्याच्या दुकानात गेलाय, व्हेजिटेबल्स खरेदी करताय, तर त्या व्हेजिटेबलचं मास, मेजरमेंट ऑफ मास आपल्याला मेजर करावं लागतं. सकाळी सकाळी मिल्क घेत असाल तर मिल्क मेजर करावं लागतं. मग हे जे काही मेजरमेंट आहे, हे मेजरमेंट म्हणजे ॲक्च्युली काय आहे ते बघूया. मेजरमेंट इज द प्रोसेस ऑफ मेजरिंग अ फिजिकल क्वांटिटी. कोणत्याही फिजिकल क्वांटिटीला, कोणत्याही गोष्टीला मेजर करण्याची, मोजण्याची जी प्रोसेस आहे, त्या प्रोसेसला आपण मेजरमेंट असं म्हणणार आहोत. मेजरमेंट इज द प्रोसेस ऑफ मेजरिंग द फिजिकल क्वांटिटीज. म्हणजे कोणती जी फिजिकल क्वांटिटी असेल, त्या फिजिकल क्वांटिटीला आपण मेजर करतो आहे. त्या मेजर करण्याची जी प्रोसेस आहे, त्या प्रोसेसला आपण म्हणू शकतो मेजरमेंट. ओके. म्हणजे मेजरमेंट म्हणजे काय ते तुम्हाला कळलं आहे. इट इज द प्रोसेस ऑफ मेजरिंग द फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी काय आहे त्याविषयी थोडं पुढं जाऊन डिस्कस करूया. बट फिजिकल क्वांटिटीमध्ये एखादी गोष्ट की जी तुम्हाला मेजर करायची, त्या गोष्टीला, त्या वस्तूला, त्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीला आपण फिजिकल क्वांटिटी असं म्हणणार आहोत. आणि त्या फिजिकल क्वांटिटीच्या मोजमापाच्या प्रोसेसला, मेजरमेंटच्या प्रोसेसला आपण मेजरमेंट असं म्हणणार आहोत. आणि मेजरमेंटचा जर विचार केला, इट इन्व्हॉल्व्स कंपॅरिझन विथ द स्टँडर्ड मेजरिंग युनिट विच इज इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड. आता मेजरमेंट, तुम्ही एखादी वस्तू मेजर करताय, सपोज लेंथ मेजर करताय. मग लेंथ मेजर करताना आपण काय सांगतो की हा पर्टिक्युलर सपोज टेबल आहे, टेबलची लेंथ 5 मीटर आहे, लेंथ ऑफ दिस टेबल इज अ 5 मीटर. म्हणजे लेंथ या फिजिकल क्वांटिटीचं जे मेजरमेंट आहे, ते मेजरमेंट आपल्याला मिळालं आहे 5 मीटर. आता 1 मीटरचं स्टँडर्ड डिस्टन्स आपल्याकडे आहे, किंवा 1 मीटरची स्टँडर्ड लेंथ, जे काही इंटरनॅशनल ॲक्सेप्टेड किंवा जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन असेल, त्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्सनी त्या एवढ्या डिस्टन्सला 1 मीटर म्हणावं असं आपल्याला स्टँडर्डाईज करून दिलेलं आहे. मग त्या 1 मीटर ह्या स्टँडर्ड डिस्टन्ससोबत, किंवा 1 मीटर किंवा मीटर ह्या स्टँडर्ड युनिटसोबत काहीतरी कंपॅरिझन करतो आपण मेजरमेंटमध्ये. 5 मीटर जर लेंथ असेल, तर त्या स्टँडर्ड युनिटच्या 5 पट
किती लेंथ आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे मेजरमेंट इन्व्हॉल्व्स कंपॅरिझन विथ अ स्टँडर्ड युनिट्स. स्टँडर्ड युनिट्ससोबत कंपॅरिझन असते मेजरमेंटमध्ये. आता मेजरमेंटची गरज का पडते? Why we need a measurement? Need for the measurement in physics. To understand the any phenomena in physics, we have to perform the experiment. फिजिक्समधला कोणताही फेनॉमेना जर आपल्याला समजून घ्यायचा असेल, तो फेनॉमेना व्यवस्थितपणे समजून घ्यायचा असेल, तर आपल्याला एक्सपेरिमेंट परफॉर्म करावे लागतं. आणि ह्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण वेगवेगळ्या मेजरमेंट घेत असतो. एक्सपेरिमेंट रिक्वायर्स मेजरमेंट. एक्सपेरिमेंटसाठी मेजरमेंटची गरज पडते. अँड वी मेजर सेव्हरल फिजिकल प्रॉपर्टीज लाईक लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर, प्रेशर एक्सेट्रा, वॉट एव्हर इट. जेवढ्या काही फिजिकल क्वांटिटीज आहेत त्यापैकी कोणत्या तरी 4-5 क्वांटिटीज आपण त्या एक्सपेरिमेंटमध्ये मेजर करत असतो. आणि कोणताही लॉ असेल, कोणत्याही लॉचं जर व्हेरिफिकेशन आपल्याला हवं असेल, कोणतीही थिअरी जर व्हेरीफाय करून बघायची असेल, तर ती थिअरी व्हेरीफाय करून बघण्यासाठी वेगवेगळे एक्सपेरिमेंट आपण परफॉर्म करत असतो. सपोज तुम्ही 10वीला बघितलेला ओहम्स लॉ आहे. त्या ओहम्स लॉला जर आपल्याला व्हेरीफाय करायचं असेल, टू व्हेरीफाय द ओहम्स लॉ वी हॅव टू perform the practical or we have to perform the experiment, and in that experiment we have to take a measurement. For the verification of Ohm's law, we have to build a circuit. In that circuit we have to connect battery, resistance, and current measuring instrument, which is nothing but a milliammeter in series, and we vary the potential difference. वी व्हॅरी द पोटेन्शियल. आपण पोटेन्शियल चेंज करत जातो आणि त्या पोटेन्शियलच्या चेंजनुसार जो काही चेंज करंटमध्ये होणार आहे तो चेंज आपण नोट डाऊन करत असतो. आणि फायनली जर आपण रेशो घेतला पोटेन्शियल अपॉन करंटचा किंवा V/Iचा, तर तो रेशो आपल्याला कॉन्स्टंट मिळत असतो. आणि प्रत्येक वेळेस तो रेशो जर कॉन्स्टंट मिळत असेल तर ओहम्स लॉ व्हेरीफाय झाला आहे असं तुम्ही म्हणू शकता. V/I हा रेशो जो कॉन्स्टंट मिळत असेल प्रत्येक केसमध्ये, प्रत्येक वेळेस तुम्ही पोटेन्शियल वाढवत जात आहे, त्या पोटेन्शियलचे रिलेटेड जर करंट मेजर करत असाल, तर त्या रेशो जर तुम्हाला प्रत्येक वेळेस कॉन्स्टंट मिळत असेल तर ओहम्स लॉ व्हेरीफाय झाला आहे असं तुम्ही म्हणू शकता. ओके, मग मला सांगायचं काय आहे की कोणत्याही एक्सपेरिमेंटच्या व्हेरिफिकेशनसाठी एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन ऑफ लॉज अँड थिअरीज ऑल्सो नीड द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज. कोणत्याही लॉचं थिअरीचं जर एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एक्सपेरिमेंट परफॉर्म करावे लागतात किंवा मेजरमेंट घेणं गरजेचं असतं. ही झाली मेजरमेंटची गरज. नीड फॉर द मेजरमेंट इन फिजिकल, नीड फॉर द मेजरमेंट इन फिजिक्स. नाव लेट्स डिस्कस अबाउट द फिजिकल क्वांटिटी. आत्तापर्यंत मी बहुतेक वेळेस फिजिकल क्वांटिटी हा वर्ड यूज केला. फिजिकल क्वांटिटी म्हणजे नेमकं आहे तरी काय ते बघूया. फिजिकल प्रॉपर्टी दॅट कॅन बी मेजर्ड अँड डिस्क्राईब बाय द नंबर इज कॉल्ड फिजिकल क्वांटिटी, ऑर सिम्पली द क्वांटिटी विच वी हॅव टू मेजर. अशी क्वांटिटी की जी आपल्याला मेजर करायची आहे आणि मेजर केल्यानंतर तिला काहीतरी नंबरच्या फॉर्ममध्ये आपण डिस्क्राईब करतो आहोत, त्या क्वांटिटीला आपण फिजिकल क्वांटिटी असं म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल, मास ऑफ अ पर्सन इज अ 65 kg. यामध्ये जी काही मास आहे ह्या मासला आपण फिजिकल क्वांटिटी असं म्हणणार आहोत. आणि त्या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट आपल्याकडे आहे 65 kg. आता पहिले सांगितले मेजरमेंट इन्व्हॉल्व्स नंबर्स अँड सम स्टँडर्ड युनिट. नंबर आणि काहीतरी युनिट असणार आहे मेजरमेंटमध्ये. आता इथं 65 हा एक प्युअर नंबर आहे आणि त्याच्या पुढं kg म्हणजे किलोग्रॅम हे त्याचं युनिट आहे. मग मास ऑफ अ पर्सन इज अ 65 kg. हिअर मास इज अ फिजिकल क्वांटिटी विच वी हॅव टू मेजर अँड दॅट मेजरमेंट ऑफ मास इज 65 kg. मेजरमेंट आहे त्या मॅसची 65 किलो. ओके, मग फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय तुम्हाला या एक्झाम्पलवरून व्यवस्थितपणे कळेल. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे लेंथ ऑफ अ टेबल इज अ 3 मीटर. टेबलची लेंथ 3 मीटर आहे. आधी तर आपण मेजर काय केले, लेंथ मेजर केली. द फिजिकल क्वांटिटी मीन्स व्हॉट, द क्वांटिटी विच वी हॅव टू मेजर. जे आपल्याला मोजायचं आहे त्याला आपण फिजिकल क्वांटिटी असं म्हणणार आहोत. मग ह्या केसमध्ये लेंथ आपण मेजर करतोय, मग लेंथ असणारे फिजिकल क्वांटिटी आणि त्या लेंथची मेजरमेंट आहे 3 मीटर आणि टेबलची टोटल लेंथ आपल्याला मिळाली आहे 3 मीटर. लेंथ ही झाली फिजिकल क्वांटिटी. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एरिया ऑफ अ हॉल इज 100 मीटर स्क्वेअर. एखादा हॉल असेल त्या हॉलचा एरिया, त्या हॉलची ती पर्टिक्युलर प्रॉपर्टी आपण मेजर केली आहे एरिया.
एरिया झाला फिजिकल क्वांटिटी आणि त्या एरियाची जी मेजरमेंट आहे ती मेजरमेंट आपल्याला मिळाली आहे 100 मीटर स्क्वेअर. 100 प्युअर नंबर आणि मीटर त्याचा आहे युनिट. त्यानंतर टेम्परेचर ऑफ अ रूम इज अ 300 केल्विन. अगेन हिअर we have to measure the temperature, that particular property, that particular quantity we have to measure. That quantity is nothing but a physical quantity and temperature is a physical quantity and measurement of that physical quantity is 300 केल्विन. त्या फिजिकल क्वांटिटीचं जे काही मेजरमेंट आहे ते मेजरमेंट आपल्याला मिळालं आहे 300 केल्विन. हे झालं फिजिकल क्वांटिटी. अ फिजिकल प्रॉपर्टी दॅट कॅन बी मेजर्ड अँड डिस्क्राईब बाय द नंबर इज कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. अशी फिजिकल प्रॉपर्टी, अशी प्रॉपर्टी की जी आपण मेजर करू शकतो किंवा आपल्याला मोजायची आहे, मेजर करायची आहे आणि त्या क्वांटिटीला आपण नंबरमध्ये डिस्क्राईब करू शकतो, त्याला आपण फिजिकल क्वांटिटी असं म्हणणार आहोत किंवा सिम्पली द क्वांटिटी विच वी हॅव टू मेजर इज कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटी. आणि ह्या ज्या काय फिजिकल क्वांटिटीज असतील या फिजिकल क्वांटिटीजला मेनली 2 पार्टमध्ये डिवाइड केलं आहे. त्यापैकी पहिला पार्ट असेल फंडामेंटल क्वांटिटीज. दिस फिजिकल क्वांटिटी कॅन बी डिवाइडेड इंटू 2 पार्ट. फर्स्ट पार्ट इज अ फंडामेंटल क्वांटिटीज. आता फंडामेंटल क्वांटिटीज किंवा याला बेसिक क्वांटिटीज असंही तुम्ही म्हणू शकता. त्याची डेफिनेशन तुमच्यासमोर आहे. द फिजिकल क्वांटिटीज विच डूज नॉट डिपेंड ऑर विच डू नॉट डिपेंड, द फिजिकल क्वांटिटीज which do not depend on any other physical quantity for their measurement are known as fundamental quantities. मराठीत जर सांगायचं ठरलं तर अशा फिजिकल क्वांटिटीज की ज्या मेजरमेंटसाठी दुसऱ्या कुठल्याही फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड नाही आहे त्या फिजिकल क्वांटिटीजला आपण फंडामेंटल क्वांटिटीज और बेसिक क्वांटिटीज असं म्हणू शकतो. मग फंडामेंटल क्वांटिटीचं जर एक्झाम्पल सांगायचं ठरलं तर सगळ्यात पहिले फंडामेंटल क्वांटिटी 7 आहेत, लक्षात घ्या. पहिली क्वांटिटी असेल मास, लेंथ, टाईम, टेम्परेचर, त्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अशा प्रकारे टोटल 6-7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. सपोज तुम्ही मास मेजर करता आहात, सपोज एखादी वस्तू तुम्ही मेजर करताय, फॉर एक्झाम्पल पहिले सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही शुगर मेजर करत असाल तर शुगर मेजर करण्यासाठी सिम्पली त्या शुगरला तुम्ही वेइंग मशीनवरती ठेवणार आहात. ती वेइंग मशीन डायरेक्टली तुम्हाला शुगरचा मास सांगणार आहे 2 kg, 3 kg, 5 kg. दॅट मीन्स वी डज नॉट हॅव टू डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट. आपल्या त्या शुगरच्या मेजरमेंटसाठी दुसऱ्या कुठल्याही फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड राहण्याची गरज आहे का? नाही आहे. सपोज टेम्परेचर मेजर करायचं आहे, तुमच्याकडे थर्मोमीटर डायरेक्ट तुम्हाला टेम्परेचरची रिडिंग देणार आहे. ओके, मग टेम्परेचरच्या मेजरमेंटसाठीही तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही फंडामेंटल क्वांटिटीवरती, दुसऱ्या कोणत्याही फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड राहण्याची गरज नाही आहे. मग टेम्परेचरही असेल फंडामेंटल क्वांटिटी. लेंथ मेजर करायची आहे, सिम्पली मीटर स्केल तुम्ही घेणार आहात, मीटर स्केलच्या साहाय्याने तुम्ही ती लेंथ मेजर करू शकता. अशा प्रकारे फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय आहेत? अशा क्वांटिटीज की ज्यांच्या मेजरमेंटसाठी दुसऱ्या कुठल्याही क्वांटिटीवरती तुम्हाला डिपेंड राहण्याची गरज नाही आहे, त्या क्वांटिटीजला आपण फंडामेंटल क्वांटिटीज असं म्हणू शकतो. द फिजिकल क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट आर नोन ॲज फंडामेंटल क्वांटिटीज. अशा क्वांटिटीजला आपण फंडामेंटल क्वांटिटीज असं म्हणणार आहोत. हा झाला फिजिकल क्वांटिटीचा पहिला टाईप. आता नेक्स्ट टाईप आहे डिराइव्ड क्वांटिटीज. नेम इट सेल्फ इंडिकेट व्हॉट इज इट. डिराइव्ड अशा क्वांटिटीज की ज्या दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीजपासून, दुसऱ्या फंडामेंटल क्वांटिटीजपासून डिराईव्ह केल्या गेल्या आहेत. त्यांच्या मेजरमेंटसाठी आपल्याला 2 किंवा 2पेक्षा अधिक फिजिकल क्वांटिटीजच्या फंडामेंटल क्वांटिटीजवरती डिपेंड राहावं लागते. त्या क्वांटिटीजला आपण डिराइव्ह क्वांटिटीज असं म्हणणार आहोत. डेफिनेशन बघा तुमच्यासमोर असेल. द फिजिकल क्वांटिटीज विच डिपेंड्स ऑन 1 or more फंडामेंटल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट. अशा फिजिकल क्वांटिटीज की ज्यांच्या मेजरमेंटसाठी 1 किंवा एकापेक्षा अधिक फिजिकल फंडामेंटल क्वांटिटीजवरती आपल्याला डिपेंड राहावं लागतं आहे, त्या क्वांटिटीजला आपण डिराइव्ड क्वांटिटीज असं म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल तुमच्यासमोर असेल एरिया, व्हॉल्यूम, स्पीड, फोर्स. सपोज तुम्हाला स्पीड मेजर करायचं आहे तर डायरेक्ट तुम्हाला स्पीड मिळणार आहे का? स्पीडच्या मेजरमेंटसाठी तुम्हाला डिस्टन्स मेजर करावं लागणार आहे, त्यानंतर टाईम मेजर करावं लागणार आहे, नंतर डिस्टन्स अपॉन टाईम हा रेशो घेतल्यानंतर स्पीड तुम्हाला मिळते. पण फॉर मेजरमेंट ऑफ स्पीड वी हॅव टू मेजर द डिस्टन्स. आफ्टर दॅट वी हॅव टू मेजर द टाईम टू कवर दॅट डिस्टन्स अँड देन वी गेट द व्हॅल्यू ऑफ स्पीड और वी गेट द मेजरमेंट ऑफ स्पीड.
म्हणजे स्पीडच्या मेजरमेंट्ससाठी आपल्याला 2 फंडामेंटल क्वांटिटीजवरती डिपेंड राहावं लागतं. त्यापैकी पहिली फंडामेंटल क्वांटिटीज असेल डिस्टन्स मेजर करावं लागतं. त्यानंतर ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी लागणारा टाईम मेजर करावा लागतो. नंतर दोघांचा रेशो घ्यावा लागतोय आणि मग नंतर आपल्याला स्पीड मिळते. मग स्पीड ही क्वांटिटी असेल डिराइव्ड क्वांटिटीज. नंतर तुम्ही व्हॉल्यूम जर मेजर करत असाल तर अगेन लेंथ मेजर करावी लागणार आहे, बरोबर आहे. आणि त्या लेंथचे मल्टिप्लिकेशन्स केल्यानंतर तुम्हाला व्हॉल्यूम मिळते. फोर्स मेजर करत असाल न्यूटनच्या सेकंड लॉनुसार F = ma. मास मेजर करावं लागेल, त्या मासमध्ये प्रोड्यूस झालेलं ॲक्सिलरेशन मेजर करावं लागेल, दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल आणि मग त्यानंतर आपल्याला फोर्स मिळणार आहे. ओके. मग अशा ज्या क्वांटिटीज आहे की ज्यांच्या मेजरमेंटसाठी एक किंवा एकापेक्षा अधिक फिजिकल क्वांटिटीजवरती डिपेंड राहावं लागतंय, त्या क्वांटिटीजला आपण डिराइव्ड क्वांटिटीज असं म्हणणार आहोत. डेफिनेशन पुन्हा एकदा सांगतोय. द फिजिकल क्वांटिटीज विच डिपेंड्स ऑन one or more fundamental quantities for their measurement are known as derived quantities. अशा क्वांटिटीजला आपण डिराइव्ड क्वांटिटीज असं म्हणणार आहोत. इथं आपला फिजिकल क्वांटिटीज हा पॉईंट कवर होते. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? द क्वांटिटीज विच वी हॅव टू मेजर. अशा क्वांटिटीज की ज्या मेजर करायच्या किंवा आपण त्या मेजर करू शकतो, त्याला नंबर्समध्ये डिस्क्राईब करू शकतो, त्या क्वांटिटीजला आपण म्हणणार आहोत फिजिकल क्वांटिटीज. फिजिकल क्वांटिटीजचा आपण 2 टाईप्स बघितलेत. पहिला टाईप आहे फंडामेंटल क्वांटिटीज. फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय आहे? द फिजिकल क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट आर नोन ॲज फंडामेंटल क्वांटिटीज. अशा क्वांटिटीज की ज्यांच्या मेजरमेंटसाठी दुसऱ्या कुठल्याही क्वांटिटीच्या मेजरमेंटची किंवा दुसऱ्या कुठल्याही क्वांटिटीची गरज आपल्याला पडत नाही आहे, दुसऱ्या कुठल्याही क्वांटिटीवरती त्यांची मेजरमेंट डिपेंड नाही आहे, त्या फिजिकल क्वांटिटीजला आपण फंडामेंटल क्वांटिटीज असं म्हणणार आहोत. आपल्याकडे 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत. त्या 7 फंडामेंटल क्वांटिटी कोणकोणत्या आहेत त्याविषयी आपण पुढे जाऊन डिस्कस करणार आहोतच. त्यानंतर डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे काय आपण ते बघितलं आहे. द फिजिकल क्वांटिटीज विच डिपेंड ऑन वन ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट आर नोन ॲज डिराइव्ड क्वांटिटीज. फॉर एक्झाम्पल एरिया, व्हॉल्यूम, स्पीड, फोर्स अँड मच मोर क्वांटिटीज आर देअर. खूप सारे डिराइव्ड क्वांटिटीज आहे, बट फंडामेंटल क्वांटिटीज फक्त 7च आहेत आपल्याकडे. आता यानंतर आपण युनिटकडे येऊया. व्हॉट इज युनिट? युनिट मराठीमध्ये त्याला आपण एकक असं म्हणतो आणि आतापर्यंत वेगवेगळे युनिट्स तुम्ही बघितलेले असतील. मग त्यामध्ये मीटर असेल, मीटर स्क्वेअर असेल, व्हॉल्यूमचं युनिट मीटर क्यूब असेल, सपोज फोर्स तुम्ही मेजर करताय फोर्सचं युनिट न्यूटन असेल. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या युनिटचा, वेगवेगळ्या एककांचा विचार आत्तापर्यंत आपण केलेला आहे. मग ही युनिट ॲक्च्युली काय आहे? डेफिनेशन व्यवस्थित ध्यानात ठेवा, एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाची डेफिनेशन आहे. द रेफरन्स स्टँडर्ड यूज फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. कोणत्याही फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी जे आपण रेफरन्स स्टँडर्ड यूज करतोय, काहीतरी स्टँडर्ड रेफरन्स आपण यूज करतो आहोत, त्या रेफरन्सला आपण युनिट असं म्हणणार आहोत. डेफिनेशन ऐका. द रेफरन्स स्टँडर्ड यूज फॉर द मेजरमेंट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. कोणत्याही फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी जे काही रेफरन्स स्टँडर्ड आपण यूज करतो आहोत त्या रेफरन्स स्टँडर्डला युनिट आपण म्हणणार आहोत. आता हे रेफरन्स स्टँडर्ड ॲक्च्युली काय आहे ते लक्षात घेऊया. सपोज लेंथ ऑफ अ रॉड, कोणतं तरी माझ्याकडे एक रॉड आहे, त्या रॉडची लेंथ 10 मीटर आहे. लेंथ ऑफ रॉड इज 10 मीटर. मग जे काही 1 मीटर हे डिस्टन्स युनिव्हर्सली किंवा ऑल ओव्हर द वर्ल्ड फेमस असलेलं ते डिस्टन्स 1 मीटरचं ते ठरवून दिलेलं आहे आपल्याला. आणि त्या 1 मीटरच्या डिस्टन्सला आपण रेफरन्स कन्सिडर करतोय आणि त्या डिस्टन्सच्या 10 पट, त्या डिस्टन्सच्या 10 पट म्हणजे 10 मीटर असणार आहे. मग आपण रेफरन्स स्टँडर्ड काय यूज केलं आहे? 1 मीटर. आणि मीटर इज अ युनिट. ते मीटर काय असणार आहे? युनिट असणार आहे. रेफरन्स स्टँडर्ड असणार आहे की जे आपण लेंथच्या मेजरमेंटसाठी, लेंथ या फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी यूज केलेलं असणार आहे. हे झालं युनिट. मग डेफिनेशन आहे द रेफरन्स स्टँडर्ड यूज फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड युनिट. फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी जे काही रेफरन्स स्टँडर्ड आपण यूज करतो आहोत त्याला आपण युनिट असं म्हणणार आहोत. आता ह्या युनिट वेगवेगळ्या सिस्टीममध्ये असतात. मग त्या युनिटच्या ज्या काही सिस्टीम्स असतील त्या 4 सिस्टीम्स आपल्याकडे आहेत. पहिली असेल CGS सिस्टीम, नंतर असेल FPS सिस्टीम, नंतर असेल MKS सिस्टीम आणि लास्ट आहे SI सिस्टीम. आता या सिस्टीमविषयी डिस्कस करूया. CGS सिस्टीम ऑफ युनिट.
आता ही जी काही सिस्टीम आहे ही पहिले फ्रान्समध्ये इंट्रोड्यूस करण्यात आली. दिस सिस्टीम वॉज फर्स्टली इंट्रोड्यूस इन अ फ्रान्स. इट इज ऑल्सो नोन ॲज गॉझियन सिस्टीम ऑफ युनिट. आणि ह्या सिस्टीमला तुम्ही गॉझियन सिस्टीम ऑफ युनिट असं म्हणणार आहात. आणि ह्या सिस्टीममध्ये जे काही डिस्टन्स आहे, जी काही लेंथ आहे, ती लेंथ सेंटीमीटरमध्ये मेजर केली जाते, मास ग्रॅममध्ये मेजर केलं जातं आणि टाईम सेकंदमध्ये मेजर केला जातो. ही झाली सीजीएस सिस्टीम. 4 सिस्टीमपैकी पहिली सिस्टीम आपण बघितली आहे सीजीएस सिस्टीम ऑफ युनिट. ह्या सिस्टीमचा जे काही इंट्रोडक्शन झालं असेल, ही सिस्टीम कुठे इंट्रोड्यूस झाली आहे? फ्रान्समध्ये इंट्रोड्यूस झाली आहे. दिस सिस्टीम इज इंट्रोड्यूस इन अ फ्रान्स अँड इट इज ऑल्सो नोन ॲज गॉझियन सिस्टीम. या सिस्टीमला आपण गॉझियन सिस्टीम असं म्हणू शकतो. आता या सिस्टीममध्ये जे काही लेंथ आहे, लेंथच्या मेजरमेंटसाठी सेंटीमीटरचा आपण यूज करणार आहोत, मासच्या मेजरमेंटसाठी ग्रॅमचा आपण यूज करणार आहोत आणि टाईमच्या मेजरमेंटसाठी सेकंदचा यूज आपल्याला करायचा आहे. ओके, ही झाली सीजीएस सिस्टीम. अनदर वन सिस्टीम इज MKS सिस्टीम. दिस सिस्टीम वॉज ऑल्सो इंट्रोड्यूस इन अ फ्रान्स. ही पण सिस्टीम पुन्हा फ्रान्समध्येच इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे आणि ह्या सिस्टीमला फ्रेंच सिस्टीम असंही म्हटलं जातं. अगेन दिस सिस्टीम ऑल्सो नोन ॲज फ्रेंच सिस्टीम ऑफ युनिट. आणि ह्या सिस्टीममध्ये लेंथ ही मीटरमध्ये मेजर केली जाते, मास किलोग्रॅममध्ये मेजर केलं जातं आणि टाईम अगेन सेकंदमध्ये मेजर केला जातो. अशी असेल सेकंड सिस्टीम MKS सिस्टीम. दिस सिस्टीम वॉज ऑल्सो इंट्रोड्यूस इन अ फ्रान्स. इट इज ऑल्सो नोन ॲज फ्रेंच सिस्टीम. इट इज बेस्ड ऑन मीटर, किलोग्राम अँड सेकंड ॲज अ फंडामेंटल युनिट्स ऑफ लेंथ, मास अँड टाईम. ओके, अनदर वन सिस्टीम इज देअर इज अ FPS सिस्टीम. ॲक्च्युली इट इज इंट्रोड्यूस इन अ ब्रिटनमध्ये इंट्रोड्यूस केली गेलेली ही सिस्टीम असणार आहे आणि ह्या सिस्टीमला ब्रिटिश सिस्टीम असंही आपण म्हणणार आहोत. दिस सिस्टीम इज ऑल्सो नोन ॲज ब्रिटिश सिस्टीम. आणि ह्या सिस्टीममध्ये लेंथ ही फूटमध्ये मेजर केली जाते, मास पाऊंडमध्ये मेजर केलं जातं आणि टाईम सेकंदमध्ये मेजर केलं जातं. आत्तापर्यंत ही सिस्टीम फेमस आहे. सपोज एखादं लहान मूल जन्माला आलेलं आहे तर त्या लहान मुलाचं जे काही मास असेल, त्या मुलाचं जे काही वजन असेल, ते वजनही सध्या पाऊंडमध्ये सांगितलं जातं. ओके, ही झाली ब्रिटनमध्ये इंट्रोड्यूस झालेली ब्रिटिश सिस्टीम FPS सिस्टीम. लेंथसाठी फूट, माससाठी पाऊंड आणि टाईमसाठी आहे सेकंद. आता आपल्याकडे दोन सिस्टीम झालेत. एक असेल CGS सिस्टीम, दुसरी असेल MKS सिस्टीम आणि तिसरी असेल FPS सिस्टीम. आता नेमकं होतंही काय की सपोज एका देशामध्ये MKS सिस्टीमचा यूज केला गेला, दुसऱ्या कंट्रीमध्ये CGS सिस्टीमचा यूज केला गेला, तिसऱ्या कंट्रीमध्ये FPS सिस्टीमचा यूज केला गेला. आणि जर चौथ्या कंट्रीमध्ये एखादा सायंटिस्ट या सर्वांच्या सिस्टीमचा एकत्रितपणे जर स्टडी करत असेल तर त्यासाठी त्याला इंटर कन्व्हर्जन करणं गरजेचं आहे. सपोज ओहम्स लॉ, आता ज्या ओहम्स लॉविषयी आपण डिस्कस केलं आहे त्या ओहम्स लॉचं एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन सपोज ब्रिटनमध्ये FPS सिस्टीममध्ये केलं गेलं, सपोज फ्रेंचमध्ये कुणीतरी CGS सिस्टीमचा यूज केला आणि त्यानंतर अगेन फ्रेंचमधला दुसरा एखादा सायंटिस्ट असेल त्याने MKS सिस्टीमचा यूज केला. तर होतं आहे काय, तर चौथा जो सायंटिस्ट त्या तिघांचं वर्क ज्यावेळेस ऑब्झर्व करणार आहे त्यावेळेस त्याला ह्या तिघांच्या वर्कमध्ये काहीतरी जे काही मेजरमेंट असतील त्या मेजरमेंटमध्ये काहीतरी इंटर कन्व्हर्जन करून प्रत्येक वेळेस त्याला ते इंटर कन्व्हर्जन युनिट्सचं करावं लागणार आहे. मग हा जो काही प्रॉब्लेम होता इंटर कन्व्हर्जनचा, आता सायंटिस्टसाठी ते इंटर कन्व्हर्जन तर इझी असेल, बट एका कॉमन मॅनसाठी, मँगो मॅनसाठी, आम आदमीसाठी जर हे इंटर कन्व्हर्जन करायचं असेल त्याला, तर ते त्यासाठी एवढं काही सोयीचं जाणारं नाही आहे. या सर्वांचा विचार करून आता चौथी जी काही सिस्टीम आहे SI सिस्टीम इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट, ही सिस्टीम इंट्रोड्यूस करण्यात आली 1971मध्ये. इन 1971 जनरल कॉन्फरन्स ऑन वेट अँड मेजर हेल्ड्स द मीटिंग अँड डिसाईड द सिस्टीम ऑफ युनिट फॉर द इंटरनॅशनल यूज. इंटरनॅशनल यूजसाठी पूर्ण जगामध्ये, पूर्ण युनिवर्समध्ये कोणती तरी एकच सिस्टीम ऑफ युनिट असावी असा त्यांचा उद्देश होता. यासाठी त्यांनी SI सिस्टीमचा यूज केला. दिस सिस्टीम इज ऑल्सो कॉल्ड ॲज इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट अँड इट इज ॲब्रिव्हेटेड ॲज SI फॉर इट फ्रेंच नेम. आता तुम्ही म्हणाल जर इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट आहे तर त्याला IS म्हणायला पाहिजे होतं, बट असं नाही आहे. मीटिंग झाली होती फ्रेंचमध्ये इन 1971 जनरल कॉन्फरन्स ऑन द वेट अँड मेजर.
फ्रेंचमध्ये, आणि त्या फ्रेंच लँग्वेजमध्ये इंटरनॅशनल सिस्टीम न म्हणता सिस्टीम इंटरनॅशनल असं म्हटलं गेलं, आणि SI हे त्याचं ॲब्रिवेशन झालं. आणि SI सिस्टीम अगेन 7 फंडामेंटल क्वांटिटीज, आणि त्या 7 फंडामेंटल क्वांटिटीजचे 7 युनिट्स त्या SI सिस्टीममध्ये आहेत. आता हे 7 युनिट्स बघण्यापूर्वी जर तुमच्याकडे फंडामेंटल क्वांटिटीज असतील आणि त्या फंडामेंटल क्वांटिटीज मेजर करण्यासाठी तुम्ही एखादं युनिट यूज करत असाल, तर त्या युनिटला आपण फंडामेंटल युनिट असं म्हणणार आहोत. द युनिट यूज फॉर द मेजरमेंट ऑफ फंडामेंटल क्वांटिटी आर कॉल्ड फंडामेंटल युनिट. फंडामेंटल क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी जे युनिट यूज केलं जातं त्याला आपण फंडामेंटल युनिट्स असं म्हणणार आहोत. आणि डिराइव्ड क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी जे युनिट यूज केलं जातं त्याला आपण डिराइव्ड युनिट्स असं म्हणणार आहोत. आता पहिल्यापासून तुम्हाला मी सांगतोय 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. पहिली क्वांटिटी असेल लेंथ, त्या लेंथचं SI युनिट असेल मीटर, आणि त्या मीटरचा सिम्बॉल आपल्यासमोर आहे. लेंथचं SI युनिट आहे मीटर, मीटरचा सिम्बॉल आहे स्मॉल m. ओके. मास नेक्स्ट आहे आपल्याकडे मास. नेक्स्ट फंडामेंटल क्वांटिटी आहे मास. मासचं SI युनिट आहे किलोग्रॅम, आणि त्यासाठी अगेन जो काही सिम्बॉल यूज केला जातोय तो kg असणार आहे. त्यानंतर टाईमचं युनिट आहे सेकंद, सेकंदसाठी S हा सिम्बॉल यूज केला जाणार आहे. टेम्परेचरचं युनिट आहे केल्विन, केल्विनसाठी कॅपिटल K. कॅपिटल का, तर सायंटिस्टचं नाव आहे केल्विन. आता हे युनिट्स लिहिण्याचे काही रूल्स आहेत, कुठं स्मॉल वापरायचं आहे, कुठं कॅपिटल वापरायचं आहे, त्या रूल्सविषयी आपण डिस्कस करणार आहोतच. बट टेम्परेचर युनिट आहे केल्विन, सिम्बॉल आहे कॅपिटल K. करंट इलेक्ट्रिसिटी ही एक फंडामेंटल क्वांटिटी असणार आहे, त्यासाठी युनिट असेल ॲम्पियर, सिम्बॉल असेल कॅपिटल A. नंतर ल्युमिनस इंटेन्सिटी, जी काही लाईट आहे, लाईटच्या इंटेन्सिटीला आपण ल्युमिनस इंटेन्सिटी असं म्हणतोय. त्या ल्युमिनस इंटेन्सिटीसाठी यूज आहे युनिट आहे कॅन्डेला, आणि त्यासाठी सिम्बॉल असेल स्मॉल CD. नंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स ही एक फंडामेंटल क्वांटिटी असणार आहे लास्ट, त्यासाठी SI युनिट आहे मोल, आणि सिम्बॉलही आपण लिहिणार आहोत MOL. अशा प्रकारे आपल्याकडे 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. त्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज तुम्ही लक्षात ठेवणार आहात. पहिली आहे लेंथ, नंतर मास, नंतर टाईम, टेम्परेचर, करंट इलेक्ट्रिसिटी, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अशा प्रकारे 7 फंडामेंटल क्वांटिटीजचा आणि त्यांच्या युनिट्सचा आपण इथे विचार केलेला आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये जो काही चॅप्टर असेल त्या चॅप्टरविषयी आणखी पुढं डिटेल डिस्कशन आपण करणार आहोत.